वापर करून त्या ठिकाणी अडवणूक करून आता आम्हाला सर्व खासदार लोकांना पोलीस प्रशासनाच्या ताब्यात पोलीस स्टेशनला चालवलं आहे। अतिशय शांततेच्या मार्गाने निवडणूक आयोगाकडे जी मागणी होती ती मागणी मांडण्यासाठी सगळे खासदार चाललेले होते, परंतु दडपशाहीच्या पद्धतीने बॅरिकेटिंग लावून खासदारांना पुढे जाऊ दिलं नाही आणि आता अटक करून पोलीस स्टेशनवरती सगळ्या खासदारांना नेत आहे। म्हणजे अतिशय दादागिरी कशी असते ती, म्हणजे एका बाजूला संसदेत बोलू दिलं जात नाही आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं जाते ते दडपण्याचा प्रयत्न सरकार करतंय। याच्यावरून त्यांची मुजोरी किती चालली आहे हे लक्षात येतं। खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया आपण ऐकली। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीनं आंदोलनाचं हत्यार उपसलेलं होतं। राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र काही अंतरानंतरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला, खासदारांना ताब्यात घेतलं। त्यामध्ये स्वतः राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि आत्ताची ताजी लाईव्ह दृश्य आपण थेट दिल्लीमधून पाहतो। इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीनं मोर्चा काढलेला होता। राहुल गांधी यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं, मात्र पोलिसांनी काही अंतर पार केल्यानंतरच या आंदोलकांना थांबवलं। भावनेतून हे आंदोलन आहे। वोट चोरी म्हणजे पारदर्शकताच राहिली नाही निवडणूक आयोगाकडून, त्यामुळे हे आंदोलन सर्वात महत्त्वाचं आहे। पवार साहेब उपस्थित आहे, अनेक दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहे। जे ज्या पद्धतीने तुम्हाला डिटेन करण्यात आलंय, निवडणूक आयोगाकडे पाठवलं जात नाही, याचं कारण काय वाटतं? निवडणूक आयोगाची भेट सुद्धा त्या ठिकाणी घेऊन दिलेली नाही। आज काय कारण वाटतं यामागे कारण एकच की सत्तेचा गैरवापर आणि पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे। हे होते खासदार निलेश लंके। सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जात असल्याचा आरोप त्यांनी सरकारवरती केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली। चुनाव आयोग जागे और इस बात को एक्सेप्ट करे कि जिस तरह वोटों की डकैती लगातार हो रही है और जिस तरह सभी उपचुनावों में और चुनावों में भी देखने को मिला है कि ये वोट प्रतिशत जो बड़ा है, कुंदरकी विधानसभा का हम अभी ले रहे हैं कि जहाँ 77% बीजेपी वोट मिल रहा है, तो ये आखिरकार 77% बीजेपी वोट पहुंचा कैसे, ये अपने आप में दर्शाता है कि चुनाव आयोग आंखें मूंद कर बैठा हुआ है। ये देखिए, इसमें कुछ बोलने की जरूरत है, पूरा लिखा हुआ है, ऑथेंटिक है। देखिए आप लोग, चुनाव आयोग की ओर विपक्ष मार्च कर रहा है, क्या कन्वे करना चाह रहे हैं ये देखिए, यही कन्वे कर रहे हैं। चोरी बंद करो। वोट चोरी देश के साथ देशद्रोह है, ये देखिए, और इस देशद्रोह में जो जो दोषी हैं समेत चुनाव आयोग के मुख्यतम अधिकारियों के, उनको सजा मिलनी चाहिए, क्योंकि ये हमला आम व्यक्ति पर है, वन मैन वन वोट के प्रिंसिपल पर है। ये हमला हर उस व्यक्ति पर है जिसका प्रजातंत्र और वोट के अंदर विश्वास है, और इसका निर्णायक फैसला, ये मुहिम जो राहुल गांधी जी ने जिसकी शुरुआत की है, अब पूरे देश के लोग, सब राजनीतिक दल इससे जुड़ चुके हैं। जब तक दूध का दूध पानी का पानी नहीं होगा, ये आंदोलन चलेगा। मोस्ट करप्ट एंड बायस इलेक्शन कमीशन, इसीलिए उनके खिलाफ हम लोग मोर्चा निकाल रहे हैं। वो संविधान के अभाव नहीं है, न तो पार्लियामेंट के बड़े हैं, पार्लियामेंट में उसकी चर्चा होनी चाहिए। माननीय राहुल गांधी जी ने उस दिन जो बताया है उसको तो नंगा किया है, ये शब्द प्रयोग करूंगा मैं। निर्लज्ज जैसे कुछ भी बात करते रहते हो। महाराष्ट्र के चुनाव में कैसे जीते वो उसी वक्त समझ में आ गया आपको। इसलिए एसआईआर के बारे में 60 लाख लोगों के नाम काटते हो, आओ चर्चा करो। न्यूज चैनलों तक ने जो है प्रमाण निकाले हैं जिसमें स्पष्ट है कि कैसे फर्जी वोट बनाए जा रहे हैं। एक कमरे में 80 वोटर्स हैं, तो इन सब के खिलाफ जो है लगातार आवाज खत्म करो। कुछ पता नहीं ये
हे दृश्य आपण पाहतोय, दिल्लीमध्ये मोर्चा निघालेला होता. इंडिया आघाडीनं हा मोर्चा काढला होता. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता. संसदेपासून ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत असा हा मोर्चा जाणार होता. मात्र संसदेच्या बाहेर निघाल्यानंतर अगदी काही अंतरानंतरच पोलिसांनी हा मोर्चा अडवला, खासदारांना ताब्यात घेतलं. या खासदारांमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी यांचाही सहभाग होता. संजय राऊतांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं होतं. तर ही दृश्य आहेत ज्यावेळी अखिलेश यादव यांनी पोलिसांचं बॅरिकेटिंग, त्या बॅरिकेटिंगच्या वरून त्यांनी उडी मारली, त्याची ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. याच बसेसमधून खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं. तर या सगळ्या दरम्यान महिला आंदोलकांना भोळ सुद्धा आलेली होती, चक्कर सुद्धा आलेली होती. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, भारतीय निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आले. देश की गरीब जनता को पता ही नहीं, उनका अधिकार छीना जा रहा है. के माध्यम से देश की जनता तक नहीं ले जाना चाहते हैं. तो आज हमारी मांग है कि चुनाव आयोग जवाब दे. चुनाव आयोग अपनी वेबसाइट से डाटा उठा रहा है. चुनाव आयोग को जो आईटी लगा रहा है, आईटी का जवाब नहीं दे रहा है. चुनाव आयोग अपनी जिम्मेदारी से क्यों भाग रहा है? चुनाव आयोग ने यह भी कहा है कि पीपल्स रिप्रेजेंटेशन एक्ट में जो नाम बाहर हुए हैं उन्हें बताने का कोई प्रावधान नहीं है. क्यों नहीं बता रहे किसका, अगर इस व्यक्ति का नाम हटाया है क्यों हटाया है? क्यों? शरद पवार जी की धक्का मुक्की में भी तबीयत खराब हुई है. कई बुजुर्ग सांसदों की धक्का मुक्की में इंडिया अलायंस के सारे सांसद चाहते हैं कि हम शांतिपूर्वक. आपले प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याकडून या आंदोलनाची सद्यस्थिती जाणून घेऊया. शिवाजी, आंदोलन सुरू झालं, पोलिसांनी काही काळानंतर थांबवलं, खासदारांना ताब्यात घेतलं. आत्ता नेमकी आंदोलनाची स्थिती काय? आत्ता नेमकं दिल्लीमध्ये काय घडतंय? सर्व खासदारांना संसद मार्गावरील पोलीस स्टेशनला आणण्यात येत आहे. सुरुवातीला राहुल गांधी, त्याचबरोबर प्रियंका गांधी यांना या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे. आणि आता मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार श्यामकुमार बर्वे असो, भास्कर बगरेखुर्जे असो, निलेश लंके असो, त्याचबरोबर बळवंत वानखेडे असो, त्याचबरोबर कल्याण काळे असो, या सर्व खासदारांना संसद मार्ग पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे. आणि त्या सर्व खासदारांना डिटेन करून या संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. सर्व खासदार निवडणूक आयोगाकडे आंदोलन करण्यासाठी मार्ग घेऊन जात असताना त्यांना संसद त्याच्या बाहेरच बॅरिकेडिंग करून अडवण्यात आलं. त्यानंतर या सर्व खासदारांना बसमध्ये बसवण्यात आलं आणि बसमध्ये बसवून या सर्व खासदारांना निवडणूक आयोगाकडे न जाता सरदार पटेल मार्गावरती असलेल्या संसद मार्ग पोलीस स्टेशनला या सर्व खासदारांना या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. आणि या खासदारांचं म्हणणं असं आहे की आमचा आवाज जनतेपर्यंत जाऊ नये, आमच्या मागण्या या ठिकाणी निवडणूक आयोगापर्यंत जाणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्हाला निवडणूक आयोगापर्यंत जाऊ देणं गरजेचं असताना त्या ठिकाणी सरकारने बळाचा वापर करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी पुढारी न्यूजशी बोलताना दिलेली आहे. आणि आता हे सगळे जे खासदार आहेत त्यांना राहुल गांधी असो, प्रियंका गांधी असो, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे असो, हे सर्व खासदार जे आहेत संसद मार्ग पोलीस स्टेशनला त्यांना आणण्यात आलेलं आहे, त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे. यानंतर हे खासदार कशा पद्धतीने पुढची मुवमेंट हाती घेतात, आजच्या आंदोलनामध्ये त्यांना या ठिकाणी डिटेन जरी करण्यात आलं असलं तरीही ते पोलीस निवडणूक आयोगाकडे जाणार का? कारण 30 लोकांची यादी या ठिकाणी मागितली होती आणि 30 लोकांच्या लोकप्रतिनिधींची यादी काँग्रेसने आतापर्यंत दिलेली नाही. 12 वाजेपर्यंत 30 खासदारांची किंवा 30 लोकप्रतिनिधींची यादी मागण्यात आली होती आणि ती यादी न दिल्यामुळं कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये काँग्रेसने ही यादी का दिलेली असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. मात्र काँग्रेसचं म्हणणं आहे की आमचे सर्व खासदार घेऊन आम्ही निवडणूक आयोगावरती मोर्चा काढणार आहोत आणि त्यांना निवेदन देणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. कारण जनतेच्या मताची चोरी झाली असल्याचा दावा एक खासदार या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामुळं या सगळ्या निवडणूक आयोगाची प्रक्रियेबद्दल या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व जे खासदार आहेत, महाराष्ट्रातील काँग्रेसचे खासदार, शिवसेनेचे खासदार, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे खासदार आहेत ते, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे खासदार या ठिकाणी त्यांना बसने आणण्यात आलेलं आहे. आणि हे सर्व खासदार जे आहेत ते आता निवडणूक आयोगाकडे मार्गक्रमण करता निवडणूक आयोगाकडे त्यांना पाठवण्यात गेलेले नाहीये, त्यांना अडवण्यात आले. त्यामुळे त्यांना संसद मार्ग पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आले. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो पाहायला मिळतोय.
आतमध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे इतरही खासदारांना या ठिकाणी डिटेन करण्यात आलेलं आहे. बरं, आता या खासदारांचं नेमकं काय म्हणणं आहे? त्यांना आता पोलीस स्टेशनला आणण्यात आलेलं आहे. काही खासदार जे आहेत त्यांना अजूनही पोलीस स्टेशनला आणलं नसेल. काही खासदार हे आत्ताही बाहेर असतील इंडिया आघाडीचे. आता नेमकी काय भूमिका हे सगळे खासदार इंडिया आघाडी मिळून घेते? या सर्व खासदारांचं म्हणणं हे आहे की आमचा आवाज दाबला जातोय, मतांची चोरी झालेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांचं काम पारदर्शक पद्धतीने चोखरित्या पार पाडलेलं नाहीये आणि आम्हाला त्यांच्याशी चर्चा करायची आहे असा दावा हे खासदार या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. आणि आमचा आवाज दाबला जात आहे, आम्हाला आमचं म्हणणं जे आहे ते मांडू दिलं जात नाही असं या खासदारांचं म्हणणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. बरं, शिवाजी जोडलेले राहा ही काही दृश्य आपण पाहतो. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो राहुल गांधींना ज्यावेळी ताब्यात घेण्यात आलं होतं त्यावेळेचे हे दृश्य आहेत. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला शरद पवार, राज्यातले ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख स्वतः शरद पवार हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा गाडीमध्ये आहेत. बहुधा पोलीस स्टेशनला हे सर्व नेते पोहोचत आहेत, कारण ज्या नेत्यांना अडवलं, ज्या नेत्यांना ताब्यात घेतलं त्या नेत्यांना पोलीस स्टेशनमध्ये सध्या नेण्यात आलेलं आहे आणि त्या कारणास बाकीचे नेते सुद्धा आता पोलीस स्टेशनला पोहोचत आहेत अशी माहिती मिळते. शरद पवार आणि सोबत बजरंग सोनवणे जे बीडचे खासदार आहेत त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे ते सुद्धा या गाडीमध्ये पाहायला मिळतात. तर पहिली दृश्य आहेत ज्यावेळी राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि ज्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यावेळची दृश्य आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय. ती दृश्य अगदी मोर्चाच्या सुरुवातीची आहेत जेव्हा संसद भवन परिसरातून हा मोर्चा निघालेला होता. 300 खासदार लोकसभा आणि राज्यसभेतले असे मिळून एकूण 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा इलेक्शन कमिशनच्या विरोधातला, निवडणूक आयोगाच्या विरोधातला. निवडणूक आयोग निवडणुकीमध्ये फेरफार करताय, मतदार यादीमध्ये फेरफार करताय असा आरोप इंडिया आघाडीचा आहे, राहुल गांधी लोकसभेचे विरोधी पक्षनेते यांचा आहे आणि त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि तो मोर्चा पोलिसांनी अडवलेला आहे. मोर्चा अडवल्यानंतर खासदारांना ताब्यात घेण्यात आलं आणि पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. शरद पवार हे सध्या आपण शरद पवारांचे दृश्य पाहू शकतो. त्यांच्यासोबत बजरंग सोनवणे बीडचे खासदार सुद्धा आहेत. तर अखिलेश यादव यांनी बॅरिकेडच्या वरून उडी मारली होती त्यावेळचे दृश्य. प्रियंका गांधी यांना ज्यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं, बसमध्ये बसवलं त्यावेळचे सुद्धा दृश्य आता आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. एक्चुअली बात नहीं कर सकते हैं, रियलिटी ये है क्योंकि सच्चाई देश के सामने है और ये जो लड़ाई है ये राजनीतिक नहीं है, ये कॉन्स्टिट्यूशन की लड़ाई है, कॉन्स्टिट्यूशन को बचाने की लड़ाई है, वन मैन वन वोट की लड़ाई है. इसीलिए हमें साफ प्योर वोटर लिस्ट चाहिए. एक्चुअली बात नहीं कर सकते हैं.